हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी ज्योती, आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत आहे. तर आज आपण कटोरी ब्लाऊजची मापं घेऊन मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची हे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू हे मला सांगा. चला, कटोरी ब्लाऊजची मापं पाहूया. कंबर, चेस्ट म्हणजे घडी, शोल्डर, कटोरी, गळा फिट म्हणजे गळा रुंदी, मागे लांबी, मागे गळा, बगल, बगल फिटिंग, पुढे गळा, बाही लांबी, बाही फिट आणि बाही फिटिंग. हे सर्व मापं आपण घ्यायची. एकदम व्यवस्थित घेतल्यानंतर आपल्याला नंतरचे ब्लाऊज येतात शिवायला तेव्हा आपल्याला घ्यायला लागत नाही. म्हणून आपण एकदाच मापं घेऊन नोट करून ठेवायची व्यवस्थित. आणि त्याची कटोरी पण कशी मोजायची ते पण मी अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहे. एकदा कटोरी मोजली तर ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने येते. आपले ब्लाऊजची टू पीसची कटोरी आहे आणि गोल राऊंडमध्ये टू पीसची शिलाई पण कशी घ्यायची ते पण मी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे, ते कशी घ्यायची. आपण पहिल्यांदा तर ब्लाऊजची कंबर घेतो. कंबरचं माप घ्यायचं आणि जी हुकाची पट्टी आहे ती सोडून द्यायची आपण आणि तिथून पकडायचं. कपडा हा व्यवस्थित कंबरचा पकडायचा, लूज नाही सोडायचा. ह्याची कंबर आहे बघा 31 आणि अर्धा. ब्लाऊज उलट्या बाजूने करून घ्यायचा आणि त्याची माप आपण घेतोय. चेस्ट म्हणजे घडी. आता घडीचं माप आपण पहिल्यांदा घेणार आहे. चेस्ट घेताना कधी पण बघायचं गळ्याची पट्टी आपण पलटी केलेली आहे का आपण पायपिंग केलेली आहे. पायपिंग केलेली असेल तर आपला पाव इंचाचा कपडा कमी नाही होत. पट्टी केली तर तिथं आपला पाव इंचाचा कपडा पलटी होऊन आतमध्ये फोल्ड होतो. तर तिथं आपण गळा फिट सोडायचा 2.25 पट्टी लावली म्हणून, आणि पायपिंग असेल तर 2.5 इंचच सोडायचा. आणि चेस्ट घेतली आपण 10.5 आली. आता कटोरी मोजायची. आपली 3 बोट खालची आपली बोटं आहेत ना, 4 बोटं ते खाली असे व्यवस्थित पकडायची कटोरीच्या. आणि कधी पण हुक पट्टीच्या बाजूची आपण कटोरी पकडायची. 8 इंचाची आहे तर 8 इंचाची आहे तर 10ची कटोरी आहे आपली. कटोरी पण कशी 10ची येते ते पण मी अगदी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. शोल्डर मोजायचे. गळाफीट 2.25 सोडायचा कारण की आपण पट्टी लावलेली आहे म्हणून. तर 5.5 शोल्डर आलेले आहे. आणि गळाफीट जे आपण पुढे सोडलेला असताना शोल्डर घेताना 2.25 इंचाचा ते आपण तिथं 2.25 गळाफीट पकडायचा, कारण तो पलटी होऊन जातो. पलटीच आपल्याला करायचा असेल तर मग आपण त्याला 2.5 इंचच पकडायचा आणि पाव इंच आपलं पण पलटी होऊन जातं. आता मागची लांबी. मागे लांबी पकडताना शोल्डरची बरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन पण पकडायची आपण. आणि खाली पाव इंच. आता इथे किती आहे बघा 14.25. 14.25 तर पाव इंचच पकडायचे आपण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन. हे किती होणार 14.5.
मागे गळा आहे 11:15. मागच्या लांबीनुसारच साईड पीस लांबी पण आपली येते. आता ह्याची साईड पीस लांबी, मागे लांबी 14.5 आहे, तर ह्याची साईड पीस लांबी 6.5 येणार आहे. तर मार्जिन पण आपण पकडतो त्याच्यामध्येच. कटोरीसाठी पुढे गळा आपण जिथून कटोरी पकडलेली असते ना शिवताना, तिथूनच आपण कटोरीचा पुढचा गळा पकडतो. तर ह्याचा ब्लाऊजचा कटोरीचा पुढचा गळा येतोय 5.25. आपल्याला कटोरीचाच पूर्ण गळा घ्यायचा असेल तर 7.5 येतो. पण आपण कटोरी शिवतो त्याच्यामुळं पूर्ण गळा घ्यायची गरज नसते. व्यवस्थित असा घट्ट पकडून पुढचा गळा पूर्ण घ्यायचा. बाही फेट पकडायचं. आता बाही फेट कसं, बाहीची आपण जी घडी घेतो बाही कटिंग करताना, त्याला आपण बाही फेट असा म्हणतोय. एकदम घट्ट खालच्या पण बाजूचा कपडा एकदम घट्ट आला पाहिजे. इथं आहे 9.5 बाही फेट. म्हणजे आपण जेव्हा बाहीची कटिंग करतो तेव्हा आपण 9.5ची घडी टाकायची बाहीची. बगल फिटिंग म्हणून एक माप घ्यायचं आपण, जी की आपली पहिली शिलाईची लाईन आहे ना, तिथं काखेतलं माप असतं ते बगल फिटिंग. त्याला एक नाव द्यायचं आणि 8.25 बरोबर घ्यायचं. आता बऱ्याच जणांना काय होतं, बगल मोजता येत नाही. बगल कशी मोजायची, दोन्ही कपडा बरोबर व्यवस्थित असा पकडून घ्यायचा. तर ह्याची बगल येते बघा 5.25. बरोबर लाईनला बघायचं 5.25. 6ला 2 लाईनी कमी. आता बाही लांबी पकडताना पण आपण पूर्ण मार्जिन पकडतोय 4.25. तर खालच्या बाजूला पलटी करायला 1/2 इंच पकडायचं, 4.5ची करायची बरोबर. आणि बाही फिटिंग आहे आपली 6.25. 7 पकडले तरी पण चालते. 6.25. आणि साईड पीस कसा मोजायचा ते पण मी अगदी सोप्या पद्धतीत सांगते. पाठीमागच्या लांबीनुसार आपण साईड पीस लांबी मोजत असतो. मागची लांबी बघायची किती आहे आणि त्याच्यानुसार आपण साईड पीस लांबी घेतो. आता ब्रेसर पट्टी म्हणजे योगपट्टी तर आपण 4-3ची नेहमी घेतो. कटोरीची शिलाई घेताना पण आपण काय करतोय, जी आपली साधी कटोरी आहे त्यालाच खालच्या साईडनं कटिंग करताना 1/2 इंच वाढवून घ्यायचं आणि ती शिलाई टोपीची करून घ्यायची. सर्व मापाची तुम्हाला साईड पीसची मापं पाहिजे असेल तरी पण मला कमेंट करून सांगा.
मागच्या लांबीनुसार मी साईड पीसची लांबी तुम्हाला सांगेल. एकदम सोपी आहे. डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग करू शकतो. पेपर कटिंग करायचं नाही आहे. उंचीनुसार आपली साईड पीस लांबी पण कमी जास्त होत असते. हा वेलवेटचा ब्लाऊज आहे. खूप छान शिलाई बसते त्याला. हे आपण सर्व मापं घेऊन तुम्हाला सांगितलं आहे मी व्यवस्थित पद्धतीने. बाही फिट पण कशाला म्हणायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. बाही फिट आणि बाही फिटिंग याच्यामध्ये आपल्याला जरा मिस्टेक होते की कटोरीचा शेप एकदम गोल येणार आहे. पाठीला टक्स घेतला नाही तरी पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा बसतोय. तर तुम्हाला मी कटिंग पण ह्याची सांगते. आपला हा अस्तरचा ब्लाऊज घेतलेला आहे मी कटिंग करायला. जसे आपण मापं घेतलेली आहेत तशाच पद्धतीने मी सेम तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती सांगणार आहे. आता आपल्या डाव्या हाताला आपण पाठीचा भाग टाकणार आहे. प्रथम तर आपण चेस्टची घडी करून घ्यायची. घडी आहे आपली 10.5ची. ते आपण घडी करून घेणार आहे. घडी करायची आणि व्यवस्थित अशा टाचण्या लावून घ्यायच्या त्याला. पूर्ण हे कशी मापं मी घेतलेली आहे ते तर तुम्हाला मी दाखवलंच आहे. पण आता कटिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण कंबर पूर्ण घेतलेली आहे ना, तर मग 31 कंबर आहे. 31 भागिले 4 करायचं. 31 भागिले 4 केल्यानंतर म्हणजे त्याचा चौथा भाग करायचा कंबरचा. 7.25 प्लस 1 इंच टक्ससाठी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपलं किती होणार? 10.25 होणार. कंबर आपली 31 आहे ना, आपण 31 घेतली ना, म्हणजे पूर्ण आहे ना तेवढी. त्याचा चौथा भाग करून घ्यायचं. नाहीतर मग जेवढी चेस्ट आहे 10.5 तशीच कंबर 10.5 ठेवायची आपली. पण आपण कंबरचा तर चौथा भाग केला तरी व्यवस्थित अशी फिटिंगला बसतो ब्लाऊज तो. म्हणून आपण त्याचा चौथा भाग करून घेतो. व्यवस्थित असा कपडा करून घ्यायचा आणि मापं टाकायची. तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे. चेस्ट तर 10.5 आहे. ते आपण घडी करून घेतली 10.5ची. आता मागे लांबी टाकायची. मागे लांबी किती आहे? 14.5 आहे. पण मी पाव इंच अजून वाढवून घेतलं म्हणजे अर्धा इंच आपलं पाठीच्या शिलाईमध्ये जाणार पाठीला पट्टी लावताना. तर 15.25. 15.25 घेतली तरी चालते, 14.5 घेतली तरी चालते. कोणाकोणाचं पाव इंच शिलाईमध्ये जातं, कोणाचं अर्धा इंच जातं, त्याच्यानुसार आपण घ्यायचं वाढवून. शोल्डर आहे आपले 5.5. बगल आपली 5.25. सरळ लाईन येण्यासाठी आपण शोल्डरचा पण पॉईंट घ्यायचा आणि 5.25 बगल टाकायची.
जेवढी घडी आहे तेवढी सरळ लाईन ओढून घ्यायची. आणि 10.5च्या घडीला बगलचा सेप किती घ्यायचा? 1.25 इंच नाहीतर 1.5 इंच. जर आपली घडी तर 10.5च्या पुढे असेल तर आपण 1.5 इंच घेतली तरी चालतं. आपली घडी 10.5ची आहे म्हणून मी 1.25 इंचच घेतले. व्यवस्थित गोल असा सेप देऊन घ्यायचा. कंबर आपली आली आहे 10.15. 10.15चा पॉईंट घ्यायचा आणि लाईन मारून घ्यायची. आता पाठीचा टक्स घ्यायचा. पाठीच्या टक्ससाठी 4.5 इंच आडवा घ्यायचा. सरळ येण्यासाठी पॉईंट घ्यायचे त्याचे आणि उभा पण 4.5चा घ्यायचा. दोन्ही साईडला अर्धा इंचाची लाईन मारून घ्यायची. आपण हा डायरेक्ट कपड्यावर करत आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी. आपला हा पाठीचा भाग पूर्ण झालेला आहे. डाव्या साईडला आपण पाठीचा भाग टाकत आहे. गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच. सरळ लाईन येण्यासाठी आपण पॉईंट घ्यायचे. मागे गळा आहे 11.25. पावणे 11 म्हणजे 11ला 2 लाईन कमी. आपल्याला खालच्या साईडून जर डीप पाहिजे असेल तर मग आपण 3, पावणे 3 घेऊ शकतो. आपल्याला जेवढं डीप पाहिजे असेल तेवढं आपण घेऊ शकतो. आपण याचा पानगळा घेणार आहे. वरती अर्धा इंच शोल्डरच्या शिलाईमध्ये जाणार आहे आणि मस्त असा पानगळ्याचा सेप देऊन घ्यायचा. पानगळ्याचा सेप कसा आलाय मला कमेंट करून नक्की सांगा. शोल्डरच्या शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे म्हणून मी आधीच ते अर्धा इंच सोडून दिले. आता पुढचा भाग घ्यायचा. पाठीमागे 5.25 बगल आलेली आहे आपली. पुढे पण तशीच बगल घ्यायची आहे. जशी पाठीच्या भागाला 5.25 बगल येते तशीच पुढच्या भागालाही 5.25च बगल येते.
पाव इंच पुढच्या भागाला सेप द्यायला आपण घेणार आहे. 1/4 म्हणजे पाव इंच आणि क्रॉस लाईन ओढून घ्यायची. फिटिंगला एकदम व्यवस्थित असा हा ब्लाऊज आपला बसणार आहे. आतल्या साईडून घेतलं तर अर्धाच इंच घ्यायचं, बाहेरच्या साईडून घेतलं तर 1/2 इंच घ्यायचं आपण. पण आपण आतल्याच साईडून घेणार आहे त्याच्यामुळे अर्धा इंचचा सेप द्यायचा. आपला गळा रुंदी किती आहे? 2.5 इंच. पुढे गळा कटोरीसाठी आपला किती आहे? तर 5.25. क्रॉस साईड पीससाठी क्रॉस घ्यायचं 2.5 इंचाचं. जर मोठी घडी असेल तर 2.25 इंच येतं. मोठी म्हणजे 11, 11.5, 12च्या घडीला 3 इंच, 2.25 इंच येतं. आता मागच्या लांबीनुसार सांगितल्याप्रमाणे मागच्या लांबीनुसार साईड पीस लांबी आपण घेणार आहे. मागे लांबी किती आहे? मागे लांबी आहे 15.5. तर साईड पीस लांबी येणार आहे 6.5. इथलं माप घ्यायचं घडीच्या निम्म. घडी कितीची आहे? 10.5. 10.5च्या निम्म किती येणार? 5.25. 10ची घडी असती तर किती आलं असतं? 5 इंच. कंपल्सरी सगळ्याच्या मापाला असंच करायचं. 11ची घडी असेल तर 5.5. आता आपली घडी आहे 10.5. 10.5च्या निम्म 5.25. अडीच 3 इंचापर्यंत सरळ लाईन ओढून घ्यायची आणि गोल असा कटोरीचा शेप येणार आहे. पुढच्या गळ्याच्या साईडला पण 1/2 इंच थोडं क्रॉस घ्यायचं. एकदम असा व्यवस्थित ब्लाऊज बसतो. आता आपली कटोरी आहे 10ची. कटोरीचं तर माप तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कटोरीचं माप सांगा म्हणून. दहाच्या कटोरीचा डायरेक्ट आपल्याकडे पुट्टा कटिंग आहे. तुम्हाला पुठ्ठ्याची पण कटिंग पाहिजे असेल तरी मला सांगा, मी तुमच्यापर्यंत कटोरीची कटिंग पोचवेल. एकदम क्रॉस अशी कटोरी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि आखून घ्यायचं. एकदा कटोरी काढून घेतली ना पुठ्ठ्यावर, सारखी सारखी कटोरी काढायचं आपल्याकडे ताप राहत नाही. एकदाच कटोरी पेपरवर काढून घ्यायची आणि एक
पुठ्ठ्यावर पुठ्ठ्यावरती करायची आणि तशीच ठेवायची. आणि आपल्याला 2 पीसची पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण पाव इंच वाढवून घेणार आहे. 2 पीसच्या कटोरीसाठी शिलाई घेण्यासाठी. आहे त्याच कटोरीला आपण 2 पीस कटोरी करणार आहे. एकदम व्यवस्थित अशी गोल अशी कटोरी बसते. तर एक साथच कटिंग आपली पाठीचा भाग होऊन जातो, साईड पीस होऊन जातो आणि कटोरी पण होऊन जाते त्याच्यामध्ये. 80 सेंटीमीटरमध्येच आपले सर्व 10.5चे घडीचं माप बसतं. म्हणजे चेस्ट आहे 36. सर्व प्रकारचे पुठ्ठे आहेत. 9ची कटोरी, 8.5ची कटोरी, 9.5, 10.5, 11ची कटोरी, 11.5ची, 12 आणि 12.5ची कटोरी. हे सर्व आपण एकदा कटोरी काढून घेतो, नंतर कटिंग करत बसत नाही. डायरेक्ट पुठ्ठा ठेवायचा आणि कटोरी कटिंग करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपला वेळ पण वाचतो आणि कटोरी वाढवायचा ताप पण राहत नाही. एकदम गोल अशी व्यवस्थित कटोरी आपली बसते. कटोरीची वेगळी मापं आहेत कटोरी काढण्यासाठीची. आपण पेपरवर कटोरी काढून घ्यायची आणि नंतर पुठ्ठ्यावर कटिंग करून ठेवायची. 1.5चा आणि 3चा टक्स घेतला. बघा कशी एकदम गोल अशी कटोरी, पुठ्ठ्यावरच एकदम गोल अशी कटोरी दिसते. कटोरी चपटी बसत नाही. कधी कधी कटोरीचं माप चुकलं तर कटोरी अशी चपटी अशी बसते. आपल्याला ब्लाऊज टाईट वाटतो छातीमध्ये. तसा हा ब्लाऊज काहीच होत नाही, एकदम गोल कटोरी येते. मला नक्की सांगा कमेंट करून की ह्याची मापं मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये देईल. मग सगळ्या कटोऱ्या माझ्याकडे एक्स्ट्रा असतात, कटिंग करून ठेवते. म्हणजे हरवली तरी पण नंतर ते आपल्याला भेटते. एकदाच आपल्याला सर्व मापं टाकायला भेटतात. व्यवस्थित असं 80 सेंटीमीटरमध्येच बसतं ते. आपले कटिंग व्यवस्थित असेल तर आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल ना. एकदम व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. कटिंग करताना कधीही घाई करायची नाही. कटिंग करताना व्यवस्थित नाही कटिंग केलं तर आपली फिनिशिंग येत नाही. म्हणून ब्लाऊज कटिंग करताना कधी पण व्यवस्थितच कटिंग करायचं. पानगळ्याचा शेप कसा आलाय मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पानगळ्याचा शेप शिकायचा असेल तरी पण मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पेपरवर शिकवेल. एकदम व्यवस्थित असा सिंपल असा गळा येतोय. आपली कटिंग एकदम सोपी आहे.
ब्लाऊजवर मापं व्यवस्थित घेतली की मग आपली कपड्यावर पण मापं टाकायला आपल्याला व्यवस्थित असं येतं. साईड पीसची मापं पण आपली एकदम सोपी आहेत. कटोरीचा शेप गोल येणार. इथं टाचणी लावायची मी विसरलेली, कारण की टाचणी नाही लावली की मग खालचा भाग जरा छोटा मोठा होत राहतो, म्हणून मी टाचणी लावायला विसरत नाही. कटोरीसाठी आपण 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. ऐंशी सेंटीमीटरमध्ये आपलं सगळं कटिंग झालेलं आहे. इथं याला कटोरीला टक्स घेऊन घ्यायचा. दहाची कटोरी आहे, 1.5चा आणि 3चा टक्स घ्यायचा. कटोरीनुसार टक्स पण छोटे मोठे होत राहतात. कटोरी लावताना व्यवस्थित असं होऊन जातं. आता बाहीची कटिंग मी सांगणार आहे तुम्हाला. बाहीची कटिंग पण एकदम सोपी आहे. बाही फिट आपला किती आहे बाही फिट, तर 9.5. 9.5ची घडी करून घ्यायची ती. तर 80 सेंटीमीटर आणल्यानंतर आपले 8.5चीच घडी बसते, तर पाठच्या साईडला आपण थोडीशी जॉईंट लावायची आणि 9.5ची घडी करून घ्यायची. घडी करून घेतल्यानंतर टाचणी लावून घ्यायची. आपली बाहीची लांबी बघायची किती आहे. बाही लांबी आहे 4.5. 4.5 आहे, तर 4.5 बाही लांबी टाकायची. खालच्या साईडून पण 4.5 घ्यायचं. आपली थोडीशी जॉईंट लागणार आहे खालच्या बाजूला. सरळ लाईन मारून घ्यायची.
घडीनुसार वरची मापं बदलतात. आता मी 9.5ची घडी आहे तर 2.5 इंच घेतले आहे. आता बंद बाजू आपल्याकडे ठेवली, ओपन बाजू पुढच्या साईडला घेतली, तर तिथं किती येतं 2.5 आणि 2.25 3. तर आपण 2.5 इंच घेतलेला आहे. ज्यांना काके थोडंसंच बाहीच्या तिथे थोडंच अंतर पाहिजे असेल तर आपण 2.5 इंच घ्यायचं, नाहीतर मग 3 इंच घ्यायचं आणि वरती 2 इंचाचं लाईन मारून घ्यायची उभी आणि शेप जोडून घ्यायचा 2 इंचापर्यंत. गोल असा शेप द्यायचा. दोन्हीचं अंतर बघायचं किती आहे, 5.25. 5.25च्या निम्मं घ्यायचं, 3ला एक रेष कमी. पावणा इंच नाहीतर 1 इंच घ्यायचं आणि शेप देऊन घ्यायचा. पाकळीचा शेप एकदम सोपा असा येतोय, खूप मस्त येतोय. बाही फिटिंग आहे 6.25. लाईन मारून घेतली, 1.5 इंच शिलाई मार्जिन. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शिकायला भेटणार आहे. घडीनुसार चेंज होतात मापा. 1.5, 2.25, 2. 9.5च्या घडीला 2.5 इंच. 8ची घडी असेल तर 2.25 घ्यायचं. 8.5च्या घडीला 2 इंच घ्यायचं. आणि व्यवस्थित अशी कटिंग करायची. पॉइंट देऊन घ्यायचा आणि ओपन करून जो पाकळीचा शेप आहे ते 2च शेप पुढचे फक्त कापायचे. पाठच्या साईडला आपण जॉईंट लावणार आहे थोडे. अस्तरला आहे ती जॉईंट. ओपन करायचा आणि पाकळीचा शेप कटिंग करून घ्यायचा. किती मस्त आलाय बघा पाकळीचा शेप. पुढच्या बाजूला आपण खूण करून ठेवायची, म्हणजे ब्लाऊज आपण पलटी करताना आपला प्रॉब्लेम होत नाही. कधी कधी ना आज दोन्ही बाही एकाच बाजूचे होऊन जातात. आता आपली ब्रेसर पट्टी म्हणजे योक पट्टी बोलतात. कोण कोण योक पट्टी बोलतात आणि ब्रेसर पट्टी पण बोलतात. ब्रेसर पट्टीसाठी आपण 4-3चं माप घेतो. जर ब्रेसर पट्टीचा आपल्याला शेप येत नसेल तर दोन्ही बाजूनी 3-3 इंचाचं घ्यायचं आणि लाईन मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूला पण 3 इंच घेतलं आणि सरळ लाईन मारून घ्यायची.
वरती 1 इंच घ्यायचं आणि आडव्या साईडला 2.5, 3, 3.5, 4 इंचाचं घडीनुसार वाढत राहतं. एक इंचाचा वरती सेप घ्यायचा आणि सेप जोडून घ्यायचा. आहे ना सोपी पद्धत. घडी आपली 10.5ची आहे तर 10.5चीच ठेवायची ब्रेसर पट्टीची लांबी. खालच्या साईडून कंबर 10.15ची आहे, 10.15ची आपण ठेवणार आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची. आणि कटिंग करून घ्या. बघा किती मस्त सेप आलेला आहे. आता काचपट्टी आपण 2.5 इंचाची काचपट्टी घेणार आहे. काचपट्टी 2.5 इंचाची असते, हुकपट्टी 1.5 इंचाची आणि पाठीला जी पट्टी लावतो आपण ती पण 1.5 इंचाची असते. पाठीला पट्टी पण सरळ काढायची. क्रॉस पट्टी फक्त गळ्यालाच आपण लावतो. पूर्ण गळ्याला पायपिंग करायची असेल तर 1.25 इंचाची पट्टी गळ्याला पण काढून घ्यायची. आपण आता मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहे. व्यवस्थित असा पाठीचा भाग ठेवून घ्यायचा. टाचणी लावून घ्यायची व्यवस्थित. म्हणजे आपलं कटिंग करताना हालत नाही. कटोरी ठेवताना पण व्यवस्थित असा क्रॉस असा ठेवायचा, नाहीतर आपली कटोरी चपटी बसते व्यवस्थित नाही ठेवलं तर. क्रॉस बाजूलाच आपण कटोरी ठेवतो, सरळ बाजूला ठेवायची नाही. आपली बाही लांबी छोटी आहे म्हणून डबल फोल्ड करून मी ठेवलेला आहे. सिंगल फोल्ड करून ठेवलं तर आपल्याला बाहीला पण जॉईंट लागते, मेन फॅब्रिकला पण. छोटी बाही असेल तर आपण डबल फोल्ड करूनच कपडा ठेवायचा. टाचणी लावून घेतल्यावर हालत नाही कपडा आपला. कटोरी डबल एकदा बघून घ्यायची व्यवस्थित आपली कटोरी बसली का नाही. मेन फॅब्रिकचा गळा कटिंग करायचा नाही.
आणि अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून कटिंग करून घ्यायचं. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की मला सांगा. बाहीची कटिंग एकदम व्यवस्थित करायची. बाही कटिंग केली की लगेचच आपण मेन फॅब्रिक उघडून त्याच्यावरती व्यवस्थित अशी ठेवायची, नाहीतरी दोन्ही बाही एकसारख्याच होऊन जातात. व्यवस्थित असा छोट्या शेपला छोटा शेप ठेवायचा म्हणजे आपलं चुकत नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून नक्की मला सांगा. चला बाय बाय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया.